बापाने संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे, तर गोलंदाजीसाठी आपण पाचारण केले ते चंद्रपाडा संघाला. तर बापाना संघाकडून आपण पाहतोय सलामीचे फलंदाज शिवाजी आणि मयूर, तर चंद्रपाडा संघाकडून गोलंदाज आपण पहिले षटक हाताळताना दिसतोय तो कैलास. चांगला गोलंदाज आपण पाहतोय, स्विंगचा मारा त्यांच्या नक्कीच प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहतोय. चांगला गोलंदाज आहे आणि सलामीचं षटक एक कैलास हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर सलामीचा फलंदाज शिवाजी पाहतोय, जर या फलंदाजाने जर षटकार टोकला तर समित पाटील यांच्याकडून त्यांना 500 रुपये देण्यात येईल पारितोषिक म्हणून. पहिला चेंडू एक धाव पूर्ण केली जाते, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. शिवाजी भुरेसाठी इथे पारितोषिक लावलेलं आहे, ते समित पाटील यांनी जर षटकार त्याने मारला तर नक्कीच 500 रुपयाची मानकरी ठरतील. फलंदाज मयूर डावखुरे हाताचे फलंदाज आपण पाहतोय मयूर. चांगला शॉट पाहायला मिळतोय, मात्र इथे क्षेत्ररक्षक चुकतोय आणि चेंडू निघून जातोय तो 4 धावांसाठी. पंचांचा इशारा, पंच पाहतोय समित पाटील. चांगली सुरुवात मयूर यांची, पहिल्याच चेंडूवर पहिलाच चौकार. पुन्हा एकदा कैलास पुढे येऊन केलाय, तो चेंडू जातोय 1 बाउन्स, चौकार. जबरदस्त सुरुवात केलेली आहे ते मयूर याने. 2 चेंडूवर आपण पाहतो तर लागोपाठ 2 चौकार ठोकलेले आहेत कैलास यांना. धाव संख्या होती ती 9 धावा. तीन चेंडू टाकून दिलेत कैलास यांनी. चांगले गोलंदाज आहेत, मात्र आज थोडेसे डगमगताना दिसत आहेत. पुन्हा एकदा लो फुल टच मारण्याचा प्रयत्न, फसतो, चेंडू जातो निर्धाव. लागोपाठ 2 चौकार ठोकल्यानंतर मात्र इथे मयूर थोडासा चुकतोय. चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू, मात्र इथे खराब फिल्डिंग होते आणि 4 धावांसाठी चेंडू निघून जातोय. एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. धाव संख्या होती ती 13. जबरदस्त अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार ठोकलेले आहेत ते मयूर याने, आणि या षटकातील शेवटचा चेंडू थोडेसे मागे ठरलेले आहेत ते कैलास. 5 चेंडूमध्ये आपण पाहतोय 11 धावा दिल्यात, 13 धावा दिल्यात. आता मात्र चेंडू निर्धाव जातोय.
पहिल्या षटकाची समाप्ती आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 13 धावा दिल्या आहेत. तर दुसरं षटक हाताळताना नक्कीच दिसतोय भावेश चांगले गोलंदाज आहेत. तर मास्टर संघामध्ये सुद्धा ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. 35 वयोगटातील खेळाडू आहे. चांगला चेंडू सदरीत्या पूर्ण खेळून काढलेला आहे, मात्र एक धाव रोखू शकत नाहीये. बॉल कलेक्ट करेपर्यंत एक धाव पूर्ण. राकेशने चांगला चेंडू इथे पकडलेला दिसतोय. धावसंख्या होती 14. पुन्हा एकदा मयूरसाठी जोरदार मारण्याचा प्रयत्न फसतोय. एक धाव मात्र रोखू शकत नाही. दुसरा फिल्डर नाही आहे तिकडे आणि चेंडू जातोय निघून 4 धावांसाठी. धावसंख्या तिथे 18 धावा. हे आहे काय पाहिजे बायांना मान? सोन्याचा हार मागतान सोन्याचा हार. ये सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गहार ग, बाया झायल्या गहार न मागतान सोनियाचा हार ग. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते मयूर यांची. किती 6 चेंडूमध्ये 16 धावा काढलेल्या आहेत. जबरदस्त अशी फलंदाजी. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. बॅटवर व्यवस्थितरित्या येत नाही चेंडू. चांगला चेंडू हाताळला आहे भावेशाने, मात्र इथे 2 धावा पूर्ण होतात. 2 धावींची धावसंख्या आपण पाहतोय. बापाना संघाच्या 20 धावा. हॅलो हॅलो. हेलिकॉप्टर खेळलेला हा शॉट. 2 धावा पूर्ण होतात की काय? आणि होय, धावसंख्या होती 22. स्टेजच्या समोर जो मंडप आहे त्या मंडपात पाणी घेऊन जायचं आहे. पाणी संपलेलं आहे तिथे समोरील मंडपात. आमचे इथे चिंतक नंदू भोईर याने आताच कॉल करून आम्हाला म्हटलं की बाबा पाणी संपलेलं आहे दादा, पाणी पाठवा. 1 धाव पूर्ण केली जाते. 2 धावा पूर्ण केल्या जातात. या 2 धावींची धावसंख्या होती ती 24 धावा. या षटकातील 5 चेंडू टाकून झाले आहेत भावेश यांचे आणि 5 चेंडूमध्ये आपण पाहतोय तर 11 धावा दिल्या आहेत. अजून 1 चेंडू शिल्लक आहे. सलामीचे फलंदाज अजूनही या मैदानात आपण पाहतोय. मयूर चांगली फलंदाजी करताना दिसतोय. चांगल्या पद्धतीने चेंडू कलेक्ट करतात. रवी वाघमारे यांचा भाऊ चांगलं क्षेत्ररक्षण. राकेश चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बापाने संघाची धावसंख्या आपण पाहतोय
25 धावा. डीजे वाजवा. पाणी घेऊन जा, पाणी समोर आहे. सतत 3 दिवस पाण्याची व्यवस्था आपण पाहतोय. मैदानामध्ये घेऊन जाताना मिहीर भोईर, भार्गव भोईर हे लहान लहान जी मुलं आहेत ते पाणी पुरवठा चांगल्या पद्धतीने करताना आपल्याला दिसत आहेत. उन्हाचे दिवस आहेत त्यामुळे वारंवार खेळाडूंना इथे त्रास जाणवतो, थकवा जाणवतो आणि तहान नक्कीच लागते. त्यांची तहान भागवण्यासाठी ही जी मुलं पाणी घेऊन जाताना आपल्याला दिसतात. तर चंद्रपाडा संघाकडून आपण नवीन गोलंदाज पाहतोय, रोहित निकम. फलंदाज मयूर चांगली फलंदाजी करताना दिसतोय. सहजरित्या खेळून काढलेला हा चेंडू, मात्र भावेश कुठलीही चुकी करत नाही. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, चांगला बॅकअप करतोय, चांगला थ्रो होतोय. एकच धाव मिळते. धाव संख्या होती 26. तर शिवाजी भुरे यांना स्ट्राईक कमी भेटलेले आहे या 2 षटकामध्ये. आणि आता 2 चेंडू फक्त त्यांना खेळायला भेटा आणि आता इथे स्ट्राईक त्यांना पुन्हा एकदा भेटलेले आहेत. त्यांच्या माहितीसाठी मी सांगतोय की शिवाजी भुरे याने जर षटकार मारला तर समित पाटील यांच्याकडून त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक इथे लावलेलं आहे. मग तुम्ही एक षटकार मारा किंवा कितीही मारा, प्रत्येक षटकाराला तुम्हाला 500 रुपये असे मिळतील. हवेचा वेग आहे, त्याचा पुरेपूर फायदा घ्या शिवाजी भुरे. नक्कीच चेंडू बॅटला लागल्यानंतर हा तुमचा चेंडू षटकार जाऊ शकतोय. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू जातोय विकेट किपरच्या मागे. एकच धाव पूर्ण. या चेंडूवर 500 रुपये चुकलेले आहेत, मात्र तुम्ही प्रयत्न करत राहा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. धाव संख्या होते ती 27 धावा. चांगली गोलंदाजी करताना रोहित आपल्याला दिसतोय. 2 चेंडू टाकून झाले, 2 धावात. मात्र जातोय तो चेंडू सीमारेषे पार. चौकार. तर बापाने संघाची आपण धावसंख्या पाहतोय 31 धावा. एका बाजूने फलंदाजी जबरदस्त करताना मयूर पाहतोय, तर दुसऱ्या बाजूला त्याला साथ देताना शिवाजी भुरे.
पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, इथे झेल होतोय की काय आणि चांगला झेल पकडतोय आणि इथे मात्र पारी समाप्ती होती ती मयूर यांची. हॅलो हॅलो. तर चांगली फलंदाजी केली मयूर याने. 13 चेंडूमध्ये 28 धावा कुठलेल्या आहेत आणि नवीन फलंदाज पाहतोय विवेक. सुरेख चेंडू, चेंडू जातो निर्धाव. धाव संख्या झाली ती 31 धावा. चांगलं षटक म्हणावे लागेल ते रोहित यांचं. 5 चेंडू टाकून झालेले आहेत आणि या 5 चेंडूमध्ये 6 धावा दिल्यात. एक विकेट चांगला जो फलंदाज होता तो गडी बाद केलेला आहे. आडव्या बॅटीने खेळून काढलेला हा चेंडू पाहतोय 1 बाउन्स झाल्या. सेकंड बाउन्स आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, चांगला थ्रो होतोय. सागर यांचं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 33 धावा झाल्या आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय श्याम. चांगला फटका होता, मात्र 2 धावा इथे रोखू शकत नाहीये. या 2 धावीनेची धावसंख्या आपण पाहतोय 35 धावा. षटकार मारायचा आणि 500 रुपये घेऊन जायचा. शिवाजी भुरे सदरीत खेळून काढलेला चेंडू एकदा पूर्ण. धाव संख्या ती 36. सॅम टू विवेक. यॉर्कर पद्धतीचा हा चेंडू खेळून काढलेला आहे. एकदा पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नक्कीच बाद होईल का नाही आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला दोघांमध्ये पाहायला मिळतंय आणि 2 धावा पूर्ण. या 2 धावीनेची धावसंख्या होती ती बापाने संघाची 38 धावा.
पुन्हा एकदा विवेक. तर मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळून काढले चेंडू. वन बॉल जातोय, चकावतोय क्षेत्ररक्षकाला, चकावतोय चेंडू आणि जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी. भावेश मारतो या 50. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. असा डेंजर हाय बॅट्समन भावेश पवार यो लेफ्टी. ऑलराऊंडर गोरसईचा भावेश पवार यो लेफ्टी. धाव संख्या होती ती 42 धावा. अजून या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगला चेंडू होता, मारण्याचा प्रयत्न फसतो, इथे गडी बाद होतो. विवेकची पारी समाप्त होते. चांगली खेळत होता, मात्र गोलंदाज श्याम यांनी त्याला थोडं चकवलेलं आहे आणि इथे गडी बाद होतो. चांगला झेल टिपलेला आहे. या षटकातील शेवटचा चेंडू सॅम यांचा आपण पाहतोय. जोरदार मारण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे. झेल होतोय की काय, खूपच उंच चेंडू जातोय आणि कुठलीही चुकी करत नाही आहे क्षेत्ररक्षक. इथे मात्र पुन्हा एकदा गडी बाद होतोय. 42 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो बापाने संघाच्या. कमान डीजे. सिक्युरिटी बाईला आहे आता. आमच्या भाईचा विषय हायले हायड. तुम्ही काय चॅलेंज देता? तुम्ही काय चॅलेंज देता? बघाय त्याला जो तो आता करतो या वेटिंग. बघाय त्याला जो तो आता करतो या वेटिंग. अरे बिंदास लावा आता फिल्डिंग. चौकात येतोय आमचा किंग. 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 तर प्रफुल्ल बाद झाल्यानंतर आपण पाहतो नवीन फलंदाज हिराज, तर गोलंदाज रोहित. शेवटचं षटक पाचवं षटक नक्कीच टाकताना दिसतोय रोहित निकम. जोरदार मारण्याचा प्रयत्न, इथे झेल होते की काय नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण राकेश. धाव संख्या होती 44 धावा. शिवाजी भुरे बॅटची कड घेऊन जाते. फर्स्ट स्लिप मध्ये एकच धाव मिळते. धाव संख्या होती 45. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय रोहित यांची. सलामीचा फलंदाज आपण पाहतो शिवाजी भुरे यांना इथे पारितोषिक लावलेलं होतं. षटकार मारायचा आहे आणि 500 रुपये घेऊन जायचे आहेत. मात्र अजूनपर्यंत त्यांच्या बॅटवर व्यवस्थितरित्या चेंडू आलेला नाही आहे. जोरदार मारण्याचा प्रयत्न मात्र चुकतोय. चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्येत बदल नाही आहे. धावा स्थिर आहेत. धावा आहेत त्या 45.
आता मात्र जोरदार मारण्याचा हा फटकार जातोय, मला वाटलं की हा जातोय षटकार. काही मिटणार नाही बघावं सात जन्मात, तुमची आठवण काही मिटणार नाही बघावं सात जन्मात. जावा होईल ओ शर्यत नतावा आठवल पंढरी शेट, जावा होईल ओ शर्यत नतावा आठवल पंढरी शेट. जावा होईल ओ शर्यत नतावा आठवल पंढरी शेट, जावा होईल ओ शर्यत नतावा आठवल पंढरी शेट. तर शेवटचे 2 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि हिराजने नक्कीच प्रयत्न करायला लागेलच, कारण धावसंख्या 51 आहे. जितक्या धावा वाढतील तितक्याच तुम्हाला फायदेशीर नक्कीच ठरतील. सरळ खेळून काढलेला हा चेंडू 2 धावा पूर्ण. धावसंख्या होती ती 53 धावा. शेवटचा चेंडू आपण पाहतोय रोहित. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे सरळ निघून जातोय वर चेंडू आणि विकेट. गोलंदाज स्वतः झेल टिपतात, इथे मात्र गडी बाद होतोय. हिराज आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 53 आणि 54 धावांचं उद्दिष्ट आपण पाहतोय चंद्रपडा सिकेम चंद्रपडा या संघाला. या या निवाली गावानु विसरून गवला सोन्याचा, या या निवाली गावानु विसरून गवला सोन्याचा. बड्डे काय गाजत यो आमचे भावेची दादाचा, बड्डे काय गाजत यो आमचे भावेची दादाचा. बड्डे काय गाजत यो आमचे भावेची दादाचा, बड्डे काय गाजत यो आमचे भावेची दादाचा.
तर बापाने संघाने प्रथम फलंदाजी केल्यानंतर 53 धावा काढलेल्या, तर 54 धावा आपण पाहतोय चंद्रपडा सिक्कीम चंद्रपडा या संघाने जिंकण्यासाठी दिलेल्या आहेत. तर स्ट्राईकवर आपण पाहतोय सॅम, तर नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय रोहित. तर सॅम याने चांगली गोलंदाजी केली आणि आता पाहतोय फलंदाजी कशा प्रकारे करतात. खेळाला सुरुवात होतोय, पंचांचा इशारा येतोय. पहिला चेंडू गोलंदाज आपण पाहतोय समीर. बाउन्सर चेंडू होता, मात्र खेळून काढल्यानंतर एक धाव पूर्ण केली जाते. दुसरं धाव घेईपर्यंत नक्कीच 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पुन्हा एकदा समीर सॅम साठी सरळ खेळून काढलेला हा चेंडू आणि टू बाउन्स इथे जातोय ते चौकार. पंचांचा इशारा येतो 4 धावांसाठी. सुरुवात मात्र इथे चांगल्या पद्धतीने खेळलेली आहे ती सॅम याने. एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, इथे झेल होतो की काय, मात्र चूक होते. झेल सुटतो, एकच धाव मिळते आणि या धावेची धावसंख्या होती ती 7 धावा. स्ट्राईकला आपण पाहतोय आता रोहित निकम. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या पाठीमागे चेंडू निघून जातोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र असफल राहतोय. चेंडू जातोय चौकार. 4 धावेनिशी या संघाची धावसंख्या होते ती 11 धावा. समीर थोडेसे मागडे ठरतात, कारण 4 चेंडूमध्ये 11 धावा दिलेल्या आहेत. अजूनपर्यंत 2 चेंडू त्यांचे शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये किती धावा येतात त्या पाहायच्या. आता फलंदाज आपण पाहतोय रोहित आणि चांगला चेंडू टाकला आहे तो समीर याने आणि इथे क्लीन बॉल ओढता. पहिला हादरा बसतोय तो सिक्कीम चंद्रपडा संघाला. रोहित बाद होतोय. पहिल्या चेंडूवर चौकार टोकला, मात्र दुसरा चेंडू सुद्धा चौकार मारण्याच्या प्रयत्नामध्ये इथे क्लीन बॉल होतोय.
तर नवीन फलंदाज आपण पाहतोय भावेश. सिक्कीम चंद्रपाडामध्ये आपण फलंदाज पाहिले तर चांगले फलंदाज आहेत. त्याचा सध्या सॅम खेळतोय, भावेश आहे, विपुल आहे, असे बरेचसे फलंदाज आहेत. चेंडू पडल्यानंतर थोडा आतमध्ये येतोय, चेंडू जातो निर्धाव. षटकाची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर धावसंख्या आहे ती 11 धावा. 4 चेंडूमध्ये 11 धावा दिल्या होत्या आणि शेवटचे 2 चेंडू एक विकेट्स घेतला आणि हा एक डॉट्स बॉल केला. जी सरासरी पाहिजे ती सरासरी या संघाने कायम ठेवलेली आहे. तर बापाना संघाकडून दुसरं षटक आपण पाहतो हाताळण्यासाठी विवेक सॅमसाठी. सॅमने आतापर्यंत फलंदाजी केली आहे ते 3 चेंडूमध्ये 7 धावा केल्या. चांगली सुरुवात केलेली आहे आपल्या संघासाठी. मात्र या षटकामध्ये आपण पाहिलं तर जो काय हवेचा वेग आहे तो डावखुऱ्या फलंदाजासाठी आहे. म्हणून तुम्हाला जे फलंदाज आहेत त्यांना पॉइंटच्या दिशेनेच खेळायला लागेल किंवा ऑफसाईड. पहिला चेंडू विवेक यांचा नक्कीच मोठा फटका दिसतोय की काय, आणि होय चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला हा सॅम याने षटकार मारतो आणि या षटकारण्याची धावसंख्या ती 17 धावा. पहिल्या चेंडूवर प्रहार केलेला दिसतोय सॅम याने. पुन्हा एकदा विवेक चेंडू पडल्यानंतर खूपच बाहेर जातोय. वाईटचा इशारा पंचांकडून. एक अवांतर धाव मिळते, म्हणजे 2 धावा मिळतात. या चेंडूवर 19 धावा झालेल्या आहेत. 1+1. पप्पूसाठी विवेक. चांगला चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय चेंडू. भावेश यांना काही समजत नाहीये. 2 चेंडू डॉट केलेले भावेश याने. चांगले फलंदाज आहेत मात्र आज थोडीशी त्यांना कसरत करायला लागते. गुड शॉट, जबरदस्त शॉट. भावेश यांच्या बॅटिंग मधून पाहिलं होतं. 1 बाउन्स चौकार. मला बघून हसली गाली, आय लव यू मला म्हणाली. अशी 1.5 कांड्यावर आली, अशी 1.5 कांड्यावर आली, माझ्या जीवाची परवड झाली. तबला शिटा घेऊन निघता, तबला शिटा घेऊन निघता. चालवली फटफटी, मी चालवली फटफटी. त्या नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली मिठी, त्या नक्कीनं मारली मिठी मला, त्या नक्कीनं मारली मिठी. मी जाऊन तिला माथेरान, खंडाळ्यात उंच ठिकाण. आजूबाजूला नव्हतं कोण, आजूबाजूला नव्हतं कोण. अशी जवळ घेऊन शान,
हॅलो, धावसंख्या होते ती 23 धावा. पुन्हा एकदा विवेक भावेसाठी चांगला चेंडू स्वतः कलेक्ट करतात विवेक. धावसंख्या स्थिर. पहा, विवेक यांची गोलंदाजी आपण पाहिली तर पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा डॉट, तिसरा चौकार आणि चौथा डॉट. एक साइडच्या दिशेने खेळून काढलेला हा चेंडू. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घातक होऊ शकते, मात्र थ्रो थोडा खराब येतो आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात भावेश. धावा होत्या त्या 25 धावा. या षटकातील शेवटचा चेंडू. नक्कीच जोरदार मारण्याचा प्रहार करण्याचा नक्कीच भावेश यांचा मनात विचार असणारच, कारण चांगले हार्ड हिटर फलंदाज आहेत आणि नक्कीच हा जाईल चौकार. नवीन गोलंदाज आपण पाहतोय समीर. तर 18 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहतोय सॅम आणि भावेश. 18-25 फलंदाजी आहे. अजूनही विपुल सुद्धा एक चांगला फलंदाज आहे, सागर आहे, राकेश आहे, असे बरेच फलंदाज अजून बाकी आहेत आणि सुरुवात एक जबरदस्त केलेली आहे ती सॅम आणि भावेशाने. हे षटक आपण पाहिलं तर पहिलं षटक हाताळलं होतं समीर याने 11 धावा दिल्या होत्या आणि आता तिसरं षटक सुद्धा हाताळण्यासाठी इथे आलेला आहे. चांगला झेल होता, मात्र कुठलाही प्रयत्न केला नाहीये. एकच धाव मिळते. धाव संख्या होती ती 30 धावा. तर हवेची साथ आहे बॅटर्सला. भावेश उजव्या हाताचे फलंदाज आहेत. 6 चेंडूमध्ये 10 धावा काढतात. फुलटा चेंडू आणि इथे शिवाजी चुकी करतायत. झेल जिथे घ्यायला पाहिजे होता तिथे मात्र चौकार निघून जातोय 4 धावांसाठी आणि या 4 धावींची धावसंख्या होती ती 34 धावा. जुना चेंडू द्या.
मला वाटतं शिवाजी थोडा प्रॅक्टिसमध्ये कमी आहे, प्रॅक्टिस त्यांचा सराव नसेल म्हणून ही त्यांची चुकी झालेली आहे. 6 वाजता येतात ते खेळण्यासाठी, त्यांना वेळ कमी भेटतो. तर आमच्या ग्राउंडवर 5 वाजता इथे आम्ही खेळायला सुरुवात करतोय. तुम्ही या, तुम्हाला गोलंदाजी फलंदाजी जे तुम्ही सांगाल ते मिळेल. आणि तुम्हाला इथे कॅच झेल घेण्यासाठी सुद्धा इथे लांब उभं ठेवू. चौतीस धावा झालेल्या आहेत. पुन्हा भावेश खूपच चेंडू पडल्यानंतर बाहेर निघून जातोय. पंचांचा इशारा. पंच आपण पाहतोय समित पाटील आणि बंड्या. आणि वॉर्निंग केली जाते गोलंदाजांना. सुरेख फटकार पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने आपण पाहतोय कव्हर ड्राईव्ह मारलेला आहे तो चौकार. ह्या चौकारीनिशी धावसंख्या होती ती 39 धावा झाल्या आहेत. पुन्हा एकदा जोरदार मारलेला हा फटकार पॉइंटच्या दिशेने. चेंडू जातोय वर, निघून जातोय. 1 बाउन्स, सेकंड बाउन्स. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. थ्रो येईपर्यंत नक्कीच 3 धावा इथे पूर्ण केल्या जातात. या 3 धावेनिशी धावसंख्या धावफलक वाढतोय. 42 धावा. किती पाहिजे? 12. 14 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 14-12. सॅम आहे. सॅम चांगला फलंदाज आहे. नक्कीच त्यांच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळेल. खूपच चेंडू मारल्यानंतर उंच गेला. क्षेत्ररक्षक चुकतो, झेल सुटतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. डोळ्यासमोर सूर्य आल्या कारणामुळे त्यांना झेल टिपता आला नाहीये. झेल सुटतोय. धावा होत्या त्या 44 धावा. पुन्हा एकदा सॅम. मात्र सरळ चेंडू खेळून काढलेला आहे. 1 बाउन्स. नक्कीच चौकार. ह्या चौकारणीची धावसंख्या आपण पाहतोय 48 धावा आणि 12 चेंडू आहेत. आणि 12 चेंडू मध्ये आपण पाहतोय 6 धावांची आवश्यकता. चांगली फलंदाजी आपण पाहतोय. सॅम आणि भावेश यांची चांगली इथे फलंदाजी केलेली आहे. आणि 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. आणि या 2 षटकामध्ये 6 धावांची आवश्यकता.
12 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज आपण पाहतोय शुभम. आव्हान सोपं दिसतंय चंद्रपडा संघाला, कारण फलंदाज जबरदस्त खेळताना दिसत आहेत भावेश आणि सॅम. स्ट्राईकवर आपण पाहतोय भावेश मोठा फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न करतील. एकच धाव मिळते या चेंडूवर. 49 धावसंख्या झालेली आहे. अजूनही 5 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी चंद्रपडा संघाला. सॅम मात्र इतर रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न नक्कीच सफल ठरतोय. जातो चेंडू सीमा रेषे पार 4 धावांसाठी. इथे मात्र स्कोर लेवल होतोय. 1 धावेची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी चंद्रपडा संघाचा. मोठा फटका नक्कीच खेळण्याचा प्रयत्न सॅम नक्कीच करणार आहे मला वाटतंय. चेंडू बरेचसे शिल्लक आहेत, अजून बाकी आहेत. एकच धाव काढायची आहे. मोठा फटका नाहीये. सहजरित्या खेळून काढलेला हा चेंडू स्वतः कलेक्ट करतात आणि झेल बाद होतात. गोलंदाजाच्या हातामध्ये झेल देऊन बाद होतात तो सॅम. चांगली खेळी केली होती, मात्र इथे जो मोठा फटका मारायला पाहिजे होता तो त्याने सहजरित्या खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथे गडी बाद होतोय. तर जबरदस्त खेळी केली ती सॅम याने आपल्या फलंदाजी. 9 चेंडू आणि 24 धावा. तर नवीन इथे आमचे प्रमुख पाहुणेले आहेत जितेंद्र म्हात्रे, चांगले समालोचक सुद्धा आहेत. एका धावाची आवश्यकता. चांगला चेंडू अपील होते, जोरदार पंच फेटाळून लावतात आणि इथे चौकार जातोय 22च्या रूपाने. आणि इथे सामना जिंकतो तो चंद्रपडा सिकेम चंद्रपडा संघ. पुढील वाटचालीसाठी ऑल द बेस्ट सिकेम चंद्रपडा. संकेत